नाशिकमधील शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश। हजारोंच्या संख्येने बडगुजर यांचे कार्यकर्ते उपस्थित, ढोल ताशांच्या गजरामध्ये बडगुजर भाजपच्या कार्यालयामध्ये दाखल। गिरीश महाजन खरोखरच संकटमोचक आहेत, सुधाकर बडगुजर यांच्याकडून गिरीश महाजनांचं कौतुक। महापालिका निवडणुकीमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, शिवसेनेच्या ठाकरे पक्षाला बडगुजरांचा थेट इशारा। बावनकुळे साहेब, आपण जे काम सांगाल ते मी नेहमी करेल, पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडेल, सुधाकर बडगुजर यांचं वक्तव्य। सुधाकर बडगुजर यांच्यासोबत बबनराव घोलप यांनी देखील केला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश। बडगुजर साहेबांचा पक्षामध्ये अपमान झाला म्हणून मी त्यांच्यासोबत पक्षात प्रवेश केला, बबन घोलप यांचं वक्तव्य। येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आपला जो खाक्या आहे तो दाखवू आणि भाजपला विजयी करू, बबन घोलप यांचं वक्तव्य। नाशिक जिल्हा आपला बालेकिल्ला, पक्ष मोठा करणं म्हणजे दलाली नाही, आता आपल्याला अबकी बार 100 पार करायचं आहे, गिरीश महाजनांचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा आणि काँग्रेस या पक्षावर आता जनतेचा विश्वास राहिलेला नाही, गिरीश महाजनांचं वक्तव्य। तुम्ही सर्वांनी जो भाजपवर विश्वास दाखवलेला आहे त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही, येणाऱ्या काळात भाजप आणि आपली विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहू, रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। नाशिकमध्ये शिवसेना खंबीर असल्याचं खासदार संजय राऊतांचं वक्तव्य, सुधाकर बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशावरून राऊतांची टीका। उद्धव ठाकरे माजी नगरसेवकांची बैठक घेणार, उद्या दुपारी मातोश्रीवर माजी नगरसेवकांची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक, 6 ते 7 महिन्यानंतर माजी नगरसेवकांची बैठक होणार। विनोद घोसाळकर आणि त्यांच्या सुनबाई आमच्या सोबत, तेजस्वी घोसाळकरांच्या नाराजीवर खासदार संजय राऊतांचं स्पष्टीकरण। अजित पवारांना सोबत घेण्यासंदर्भात पवारांची नकार घंटा, जी भाजप सोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही, गांधी, नेहरू, फुले, शाहू, आंबेडकर विचारांना सोबत घेऊ, संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, शरद पवारांचं वक्तव्य। प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार, शरद पवारांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। जालन्यामध्ये भाजपचा महाविकास आघाडीला दणका, आमदार बबनराव लोणीकरांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या मेळाव्याचं आयोजन, शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न, या बैठकीत 10 महत्त्वाचे निर्णय, राज्यात शेतीसाठी AI धोरणाला मंजुरी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, 20 आणि 21 तारखेला अमित शहांचा महाराष्ट्राचा दौरा। राज ठाकरेंची भूमिका रोज बदलणारी, राज यांना महायुतीमध्ये घेऊन फायदा होणार नाही, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा टोला। अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाविरोधात बच्चू कडू आज कोर्टामध्ये याचिका दाखल करणार, बच्चू कडूंवर अमरावती जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्रतेची कारवाई। ठाकरेंच्या सेनेचे 68 नगरसेवक शिंदेंकडे गेले, संजय राऊत आणि त्यांचा पक्षच कारणीभूत, चंद्रकांत पाटलांचं राऊतांच्या टीकेला उत्तर। बीडमध्ये आष्टी तालुक्यामध्ये आरपीआयचे तालुका अध्यक्ष अशोक साळवे यांचं आमरण उपोषण, गरीब नागरिकांच्या पात्र योजनांचा लाभ तत्काळ देण्याची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली, 24 जून रोजी होणार, या प्रकरणाची आता पुढची सुनावणी। मुंबईतील वॉटर मेट्रोचं काम लवकरात लवकर सुरू करा, वॉटर मेट्रोचा विकास आराखडा 3 महिन्यांमध्ये सादर करा, मंत्री नितेश राणेंचे निर्देश। कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाच्या नूतनीकरणाचं काम ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश, मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीत दिले आदेश। काँग्रेसमधील शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना दिलासा, आगामी निवडणुका होईपर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष बदलणार नाही, जिथे अध्यक्षपद रिक्त आहे त्या ठिकाणी नव्यानं नियुक्ती केली जाणार। केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोल्हापूरच्या दौऱ्यावर, शिरोळ येथे जल्लोषात स्वागत, कुरुंदवाड पाणीपुरवठा योजनेसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचं आठवलेंनी दिलं आश्वासन। कोल्हापूरमध्ये मंत्री हसन मुश्रीफांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक, शहराच्या थेट पाईपलाईनसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा, प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढण्याच्या प्रशासनाला सूचना। राज्यातील पुलांच्या तपासणीवर जिल्हा प्रशासनाचा फोकस, यवतमाळ जिल्ह्यामध्ये अभियंतीद्वारे 4119 पुलांचं ऑडिट, राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या मार्गावरील पुलांचं ऑडिट करण्याचे जिल्हा प्रशासनानं काढलं पत्र।
मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळापत्रकामध्ये बदल 15 जून ते 20 ऑक्टोबर पर्यंत वेळापत्रकामध्ये बदल संबंधित कालावधीमध्ये 6 ऐवजी 3 दिवस रेल्वे धावणार। मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर मध्ये दरड कोसळल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी। बुलढाणा शहरामध्ये हरित पट्टा हरित क्रांती आणि माझी वसुंधरा सुंदर अभियान, तर शहरामध्ये 1 कोटी रुपये किमतीची उच्च प्रतीच्या वृक्षांची लागवड केली जाणार। पाचवड ते रत्नागिरी रस्ता रुंदीकरणाच्या दरम्यानच्या सुमारे 120 पेक्षा अधिक झाडांचं रिप्लांटेशन होणार। महामार्गावर 5000 झाडं नव्याने लावण्याचा संकल्प। ठाण्यातील काही भागामध्ये बुधवार गुरुवार पाणी पुरवठा राहणार बंद। दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद राहणार। कोल्हापूर हद्दवाढीच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक। पुलाची शिरोळी ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन, तर हद्दवाढीच्या विरोधात 20 गावातील ग्रामस्थ एकवटले। बीडच्या गेवराईमध्ये मातंग समाजाच्या व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी गावात जागा नाही। सार्वजनिक स्मशानभूमी असूनही अंत्यसंस्काराला विरोध। मातंग समाजाचा प्रश्न ऐरणीवर। बुलढाण्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या घटल्यानं 35 शिक्षक निलंबित। विद्यार्थ्यांची संख्या वाढली नाही तर कारवाई करणार। जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा शिक्षकांना इशारा। कोल्हापूर हद्दवाढीच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक। पुलाची शिरोळी ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन। हद्दवाढीच्या विरोधात 20 गावांतील ग्रामस्थ आक्रमक। मुंबई गोवा महामार्गावर पणदूर वेताळ बांबर्डे येथे पुन्हा खड्डेच खड्डे। मे महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं रस्त्यावर खड्डेच खड्डे। वाशिम शहरामध्ये रस्ते विकास कामांना सुरुवात। पावसाळ्यामध्ये रस्ते खोदकामामुळे नागरिक त्रस्त। हिंगोली शहरामध्ये अनेक ठिकाणी विद्युत डीपी उघड्यावर। पावसाळ्यामध्ये उघड्यावर डीपी असल्यानं नागरिकांच्या सुरक्षेला धोका। नवी मुंबई पालिका भरतीसाठी 15 ते 21 जुलै दरम्यान ऑनलाईन परीक्षा। पालिकेमध्ये 368 पदांसाठी भरती। राज्यभरातून 84,000 पेक्षा अधिक अर्ज दाखल। वाशिममध्ये रेशन कार्ड धारकांसाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य। अद्याप 2,53,342 नागरिकांची प्रक्रिया नाही, तर अंतिम मुदतीवर केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांचं धान्य वितरण थांबवणार। राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 2041 वर। मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 863 वर। कोरोना वाढतोय, काळजी घेण्याचं आवाहन। पुणे विमानतळावर कॅब चालकांना वेळ मर्यादा देण्याचा प्रस्ताव। नवीन टर्मिनलवर होणाऱ्या कोंडीमुळे विमानतळ प्रशासनाचा प्रस्ताव। हैदराबादला जाणारी सकाळची विमानसेवा बंद। छत्रपती संभाजीनगरहून 70% प्रवाशांचा प्रवास। बंदीच्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचं वातावरण। एमएसटी सीएटी परीक्षेचा निकाल जाहीर। पीसीएम मध्ये 22 जण अव्वल, तर राज्यातील 22 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल मिळवले, तर मुंबईतील यामध्ये तिघांचा समावेश। मुंबईत इमारतींची भिंत कोसळून 2 महिला जखमी। वांद्रे पूर्व येथे बांधकाम सुरू असताना दुर्घटना घडली, तर एका चाळीतील घरावर इमारतीची भिंत पडली। अमरावती जिल्ह्यातील पाणी प्रकल्प अजूनही तहानलेलेच। अप्पर वर्धा धरणामध्ये 43.50% इतकाच जलसाठा। 48 लघु प्रकल्पांपैकी 27 तलाव अद्यापही कोरडेच। वाशिम शहरामध्ये सर्वत्र कचऱ्याची ढीग आणि भरलेल्या नाल्याची स्थिती, तर दुर्गंधयुक्त आणि प्रदूषित वातावरणामुळे नागरिकांना त्रास, आरोग्य धोक्यात। पॉलिटेक्निक प्रवेशाला मुदतवाढ। 26 जून पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार। कोल्हापूरमध्ये स्मार्ट मीटर विरोधातील जनतेचा संताप। जबरदस्ती बसवलेल्या स्मार्ट मीटरचं बिल न भरल्यानं ग्राहकांचं कनेक्शन तोडलं। कारवाईच्या विरोधात आंदोलन। अंकुश संघटनेच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन। पुण्यामध्ये पुन्हा घुमणार ढोल ताशांचा गजर। ढोल ताशा वादकांच्या वतीनं आता सरावाला सुरुवात। नादब्रह्म ढोल ताशा ध्वज पथकाचं वाद्यपूजन सोहळा संपन्न। छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील उपकेंद्रातील प्राध्यापकांना आठवड्यात 40 तास उपस्थित राहणं बंधनकारक। प्राध्यापकांना विभागात बायोमेट्रिक हजेरी देखील आता बंधनकारक। राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघ इस्लामपूर ते सांगली पायी मोर्चा काढण्यात आला, तर बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। बीएमसीकडून सेवांच्या खासगीकरणाच्या विरोधामध्ये कर्मचाऱ्यांचा मोर्चा। म्युनिसिपल मजदूर संघाचा आज मोर्चा। आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांचं आंदोलन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।